नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीची समस्या हा घटक पाहणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याबरोबरच बेरोजगारीची समस्या ही प्रमुख समस्या बनली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा समग्र अभ्यास करताना BA भाग 1च्या विद्यार्थ्यांसाठी, BCom भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच भारतीय अर्थव्यवस्था हा MPSC व UPSCच्या अभ्यासाचा घटक म्हणून बेरोजगारीच्या समस्येची व्याप्ती पाहणे क्रमप्राप्त आहे. भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था असली तरी आजही बऱ्याच बाबतीत ती अविकसित अर्थव्यवस्था समजली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेला दारिद्र्य आणि बेरोजगारीने ग्रासलेले आहे. संसाधनांचा अपुरेपणा, तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे बेरोजगारीची समस्या अधिक व्यापक बनली आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला कामधंदा न मिळणे असा जरी बेरोजगारीचा अर्थ असला तरी देखील अर्थशास्त्रीय परिभाषेत बेरोजगारीचा अर्थ हा अधिक व्यापक असल्याचे दिसून येते. लॉर्ड केन्स यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीची प्रचलित वेतनदराला काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही त्याला रोजगार प्राप्त होत नसेल किंवा अर्थव्यवस्था त्याला रोजगार उपलब्ध करून देत नसेल तर अशा व्यक्तीला बेरोजगार समजले जाते. प्राध्यापक पिगू यांच्या मते रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे समजले जाते. भारतात बेरोजगारीची समस्या आर्थिक पुढारलेल्या देशांपेक्षा वेगळी असल्याचे दिसून येते. भारतीय लोकसंख्येमध्ये 15 ते 60 वयोगटातील कर्त्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे येथे बेरोजगारी ही संकल्पना अधिक व्यापकपणे अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. बेरोजगारीचे प्रकार. बेरोजगारीचे मुख्यतः ग्रामीण, शहरी आणि इतर प्रकार आहेत. ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी हा प्रकार शेतीशी संबंधित आहे. आजही भारतीय शेती ही पर्जन्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीमधून वर्षाचे 12 महिने रोजगार प्राप्त होत नाही. शेती विशिष्ट हंगामातच केली जाते, त्यामुळे त्या हंगामात रोजगार उपलब्ध होतो, तर गैर शेतीच्या हंगामात बेरोजगार राहावे लागते. दुसरा प्रकार आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. हा देखील शेतीशी संबंधित बेरोजगारीचा प्रकार आहे, शिवाय तो ग्रामीण भागात आढळतो. छुपी किंवा प्रच्छन्न याचा अर्थ एखादी व्यक्ती प्रत्यक्षात काम करताना दिसून येते, मात्र त्या व्यक्तीच्या काम करण्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कोणताही वाढ अथवा फरक पडत नाही. म्हणजेच 1 एकर शेतीमध्ये प्रत्यक्षात 4 लोकांनी काम केल्यामुळे 2 क्विंटल धान्य पिकणार असेल आणि घरातील 6 लोक काम करत असतील आणि एकूण धान्य 2 क्विंटलच पिकत असेल तर याचा अर्थ वरील 2 व्यक्ती प्रत्यक्षात काम करताना दिसतात, मात्र त्यांच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत नाही. त्यांना छुप्या बेरोजगार किंवा प्रच्छन्न बेरोजगार असे म्हटले जाते. शहरी भागातही बेरोजगारीचे प्राबल्य दिसून येते. औद्योगिक बेरोजगारी ही औद्योगिक क्षेत्रामध्ये दिसून येते. आजही उद्योग सर्वांना सामावून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगारीची समस्या आहे. सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले अनेक युवक आज बेरोजगार असल्याचे दिसून येते. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षणीय आहे. इतर प्रकारांमध्ये चक्रीय बेरोजगारी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रे येतात. व्यापार चक्रांमध्ये तेजी आणि मंदी सातत्याने येते. तेजीच्या काळात रोजगार संधी निर्माण होतात, तर मंदीच्या काळात उद्योगधंदे बंद पडतात, त्यामुळे बेरोजगारी वाढते. त्याला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. घर्षणात्मक बेरोजगारी ही मागणीतील बदलामुळे निर्माण झालेली बेरोजगारी असते. उदाहरणार्थ, पूर्वी खादीचा वापर केला जात होता, आता त्याऐवजी जीन्स, कॉटन, टेरिकॉट कपड्यांचा वापर वाढल्यामुळे खादी उद्योगांना बेरोजगारी प्राप्त झालेली आहे. याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात.
तांत्रिक बेरोजगारी ही तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वी ऑफिसमध्ये टाईपरायटर वापरले जात होते. आता टाईपरायटरऐवजी कॉम्प्युटर आल्यामुळे टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट बंद पडले आहेत. तसेच मोबाईलमुळे लँडलाईन उद्योग बंद पडलेले आहेत. म्हणजेच तंत्रज्ञानात होणारे बदल हे एका घटकावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळतात. रचनात्मक बेरोजगारी हा प्रकार गतिशीलतेच्या अभावामुळे निर्माण होताना दिसून येतो. एखादी व्यक्ती त्याचा प्रदेश किंवा भाग सोडून जाण्यासाठी तयार नसते. त्यामुळे अशा व्यक्तीला काही काळ बेरोजगार राहावे लागते. भारतामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येते. 1951मध्ये भारतात 2.5 दशलक्ष लोक बेरोजगार होते, तर 2011मध्ये यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. 114 दशलक्ष लोक या काळात बेरोजगार होते. भारतात बेरोजगारीची व्याप्ती समजावी यासाठी दातार, भारद्वाज, भगवती अशा अनेक तज्ज्ञ लोकांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती. बेरोजगारीशी संबंधित असणारी आणखीन एक संकल्पना म्हणजे बेरोजगारीचा दर. बेरोजगारीचा दर हा एकूण बेरोजगारी आणि एकूण श्रमसंख्या यांच्या गुणाकारातून मोजला जातो. भारतामध्ये बेरोजगारीचा दर अधिक असल्याचे दिसून येते. बेरोजगारी आणि दारिद्र्य या दुष्टचक्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अडकल्याचे दिसून येते. भारतातील बेरोजगारीची कारणे. लोकसंख्येतील वाढ. 1901मध्ये भारताची लोकसंख्या 23.6 कोटी होती. ती 2001मध्ये 102.7 कोटी वाढली, तर 2011मध्ये 121 कोटी झाली. लोकसंख्येत झालेली वाढ गेल्या 100 वर्षात 80 कोटी इतकी आहे. एवढ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य नसल्यामुळे आपल्याला बेरोजगारीची समस्या वाढत असल्याचे. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येला काम उपलब्ध करून देणे शक्य नाही. तसेच भारतात शेतीचे सिंचनावरील अवलंबित्व, एकत्र कुटुंब पद्धती, अंधश्रद्धा, दैववादी प्रवृत्ती या सर्वांमुळे बेरोजगारीचे स्वरूप वाढल्याचे दिसून येते. शेतीचे हंगामी स्वरूप. अद्यापही भारतीय शेती प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर पिके घेता येत नाहीत. साहजिकच हंगामी बेकारी निर्माण होते. जलसिंचनाच्या सोयी कमी असल्यामुळे बागायती शेतीचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांना वर्षभर काम उपलब्ध होत नाही. शिवाय ज्या भागात सिंचन सोयी अधिक आहेत तेथे यांत्रिकीकरणाचा अवलंब केला जात नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. कालबाह्य शिक्षण पद्धती. भारतातील शिक्षण हे रोजगाराभिमुख नाही. आजही BA, BCom, BSc ह्या परंपरागत शिक्षणाकडेच विद्यार्थ्यांचा कल आहे. व्यावसायिक शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. शिक्षण हे पुस्तकी स्वरूपाचे असल्याने विविध शाळा महाविद्यालयातून बाहेर पडणारे पदवीधर उपक्रमशीलता, व्यवसाय कौशल्ये, स्वयंरोजगार व आत्मविश्वास या अभावी बेरोजगार म्हणून निर्माण होत असल्याचे दिसून येते. लघु व कुटीर उद्योगांचा ऱ्हास. थोड्या भांडवलावर व अल्प कौशल्यावर ग्रामीण भागात लघु व कुटीर उद्योग कार्यरत होते. ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक लघु व कुटीर उद्योग लयाला घालवले. हे श्रमप्रधान उद्योग होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजनकर्त्यांनी लघु व कुटीर उद्योगांकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत या उद्योगांच्या उभारणीवर भर देण्यात आला. मात्र त्यामुळे फारसा रोजगार ग्रामीण भागात निर्माण झाला नाही. उद्योजकतेचा अभाव. लोकांमध्ये व्यावसायिकता हा गुणधर्म अभावानेच आढळतो. त्यामुळे उद्योगधंद्यांची उभारणी कमी वेगाने होते. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढते. गतिशीलतेचा अभाव. भारतीय व्यक्ती आपले घर, जमीन, जन्मगाव, नातेवाईक, कुटुंब इत्यादी सोडून दूर रोजगारासाठी जाण्याची मानसिकता ठेवत नाही. यालाच गतिशीलतेचा अभाव असे म्हणतात. पर्यायाने
शहरांमध्ये रोजगार संधी उपलब्ध असतात, पण आपला ग्रामीण भाग सोडून जाण्यास व्यक्ती तयार नसल्यामुळे लोकांना बेरोजगार राहावे लागते. संसाधनांचा अपुरा वापर. भारतात भरपूर पर्जन्य आहे, जमीन हवामान अनुकूल आहे, खनिज संपत्ती विपुल आहे. मात्र उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर होत नाही. अपुऱ्या व कार्यक्षम वापराअभावी रोजगार संधी निर्माण होण्यावर मर्यादा येतात आणि बेरोजगारी वाढते. सदोष आर्थिक नियोजन. चुकीच्या माहितीच्या आधारावर भारताच्या नियोजनाचे आराखडे आखले जात आहेत. यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होतात. सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. नियोजन शून्य अवस्थेमुळे बेरोजगारी वाढल्याचे दिसून येते. अयोग्य तंत्रज्ञान. भारतात श्रमिक मुबलक आणि स्वस्त आहेत. असे असूनही भांडवलप्रधान तंत्राचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. पाश्चिमात्यांकडून आयात केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने भारतात नवीन रोजगार संधी निर्माण झाल्या नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढल्याचे दिसून येते. उद्योगांचा ऱ्हास. भारतात नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार 1991मध्ये केला. यामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणावर भर दिला. साहजिकच मुक्त बाजारपेठेत आपले कारखाने स्पर्धेमध्ये टिकू शकले नाहीत. औद्योगिक वसाहतींमध्ये छोटे छोटे उद्योग कार्यरत होते, ते बंद पडल्यामुळे बेरोजगारीची संख्या भारतात वाढल्याचे दिसून येते. असे असले तरी देखील अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी निर्मूलनासाठी विविध उपाय केल्याचेही दिसून येते. बेरोजगारी निर्मूलनासाठीच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे सांगता येतील. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण. बेरोजगारी कमी करण्यासाठी वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. जगात भारतात लोकसंख्येचा वृद्धी दर सर्वाधिक आहे. चीननंतर जगात भारताची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. मात्र अलीकडच्या काळात लोकसंख्या नियंत्रण केल्या गेल्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर काही प्रमाणात कमी झालेला आहे. शिवाय हम दो हमारे दो अशा मोहीम राबवल्यामुळे, विवाहाची वयोमर्यादा वाढविल्यामुळे, शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे काही प्रमाणात लोकसंख्या वाढ नियंत्रित झाल्याचे दिसून येते. आर्थिक विकासाचा वेग वाढविणे. औद्योगिक विकासावर आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. देशात उद्योगधंदे वाढल्यास व्यापार, बँकिंग, दळणवळण इत्यादी सेवा व व्यवसायाची प्रगती घडून येते. अधिकाधिक श्रमिकांना रोजगार प्राप्त होतो. पायाभूत सुविधांचा विकास. पाणी, रस्ते, जलसिंचन, विद्युत पुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण यासारख्या सुविधांना पायाभूत सुविधा असे म्हणतात. लोकांना अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे गरजेचे असते. शैक्षणिक पद्धतीत बदल. रोजगारभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास स्वयंरोजगारी निर्माण होऊ शकते. गुन्नार मिर्डाल यांच्या मते भारतीय शिक्षण पद्धती मानवी साधनसामग्रीचा विकास करीत नाही, तर ती फक्त कारकून निर्माण करते. यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलांची गरज असून परंपरागत शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षणावर, प्रॅक्टिकल बेस्ड ज्ञानावर भर देण्याची गरज भारतीय नियोजनकारांनी व्यक्त केली आहे. याला अनुसरून शिक्षण पद्धतीत बदल केले जात आहेत. रोजगार विनिमय केंद्रे. रोजगार हव्या असणाऱ्या व्यक्तीस रोजगार विनिमय केंद्रामध्ये आपली संपूर्ण माहिती नोंद करावी लागते. या केंद्राकडून रोजगार पुरवठ्याची बाजू स्पष्ट होईल. कामगारांना कामावर घेणाऱ्यांची संबंधित माहिती कळवली पाहिजे. कामगारांना असणारी मागणी आणि त्यांचा पुरवठा यामध्ये योग्य समन्वय घालण्याचे कार्य भारतातील रोजगार विनिमय केंद्रे करतात. रोजगाराची माहिती योग्य व्यक्तींपर्यंत उपलब्ध होते. तांत्रिक प्रगती. तंत्रज्ञानात सुधारणा करणे व तंत्रज्ञान वाढविणे भारतामध्ये गरजेचे आहे. अधिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारतामध्ये बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या वापराला चालना दिल्यास औद्योगिक विकास वेगाने होऊ शकतो. शेती सुधारणा कार्यक्रम.
शेती व्यवसायात अधिकाधिक श्रमिकांना सामावून घेता येईल असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत. जलसिंचनाच्या सोयीसुविधा वाढविल्यास, शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करून दिल्यास वर्षभर शेतीमध्ये पिके घेतली जातील. बारमाही शेती केल्यामुळे, फलोत्पादन वाढवल्यामुळे शेतीत नवीन रोजगार संधी निर्माण होतील व हंगामी बेरोजगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. सामाजिक रचनेत बदल. जाती व्यवस्था, रूढी परंपरा, धार्मिक समजुती, अंधश्रद्धा इत्यादीमध्ये बदल घडून आल्यास व्यावसायिक गतिशीलता वाढेल. यामुळे रोजगारासाठी सर्व व्यवसाय सर्वांसाठी खुले होऊन रोजगार पातळी वाढून बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. सरकारी कार्यक्रम. अनेक सरकारी कार्यक्रम बेरोजगारी कमी होण्यासाठी देशात आखले गेलेले आहेत. यामध्ये सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम, ज्यामध्ये पोल्ट्री, मच्छीमारी, वराहपालन, फलोत्पादन यासारख्या उद्योगांना सरकारकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लहान शेतकरी विकास कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. एकात्मिक कोरडवाहू जमीन विकास कार्यक्रमाअंतर्गत जमिनीची धूप थोपवण्यासाठी मृदा संधारण, नाला बंडिंग यासारख्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत. कृषी क्षेत्रातील पदवीधरांसाठी कृषी सेवा केंद्रे सुरू केली आहेत. ग्रामीण रोजगाराचा कार्यक्रम आखून रोजगार हमी कार्यक्रमाद्वारे मागेल त्याला राहत्या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याला चालना देण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, कामाच्या मोबदल्यात धान्य यासारखे कार्यक्रम सरकारने नव्याने सुरू केले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रमाअंतर्गत सरकार ग्रामीण भागातील लोकांना पायाभूत सोयीसुविधांद्वारे रोजगार उपलब्ध करून देत आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाद्वारे रोजगार हमी योजना, लहान शेतकरी विकास, शेतमजूर संघटना, आवर्षण प्रवण क्षेत्र यासारख्या कार्यक्रमांना गतिमानता दिली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही जवाहर रोजगार योजना, आश्वासित रोजगार योजना यासारख्या योजना उपलब्ध करून देऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचे दिसून येते. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना आपल्याला सांगता येतील. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र प्रति दिवस वर्षातून सरासरी रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने वाढवलेले आहे आणि यामुळे भविष्यात नक्कीच बेरोजगारी मर्यादित अथवा नियंत्रित होण्यास मदत होईल. धन्यवाद.